श्री स्वामी समर्थ. आज रविवारचा दिवस थोडा उठायला उशीरच झाला. काल रात्री उडदाची डाळ भिजत घातली होती. आज उडीद वडे करावे म्हणून. तर आज थोडा उशीर झाला, त्यामुळं गडबडीत आज हे पीठ मिक्सरवरती बारीक करून घेतले. तर आज थोडंसं तुमच्याशी बोलूया म्हटलं. तर प्रत्येकजणाची नवीन काहीतरी सुरुवात करायची म्हटलं तर सर्व लोक काय करतात, पहिल्यांदा जे गोष्ट महत्त्वाची करतात ते त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते की नावं ठेवायला सुरुवात करतात. दुसरं एखादं कोणतीही गोष्ट अशी करायला गेले ना की त्याला पाठिंबा देत नाहीत, फक्त नावं ठेवतात. ते त्यांचं काम करत असतात आणि काही हरकत नाही ना, आपण आपल्यावर कोणताच परिणाम करून घ्यायचा नाही. नावं ठेवणं हे त्यांचं काम असतं, ते करत राहतात. कारण कसं होतं, त्यांना काही लोकांना असं म्हणजे जेवणच जात नाही दुसऱ्यांना नावं ठेवणं, दुसऱ्यांचं पाय खेचणं किंवा दुसऱ्यांना कमीपणा दाखवणं किंवा प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाची चूक काढणं. स्वतःला तर काही करता येत नाही. म्हणजे 12-1 वाजता उठतात, निवांत आंघोळ नाश्ता पाणी निवांत करत असतात. ज्यांना कसल्याही गोष्टीची काळजी नसते किंवा कुठेही त्यांचं काहीच म्हणजे पुढं जाण्याचं काही नसतं, काही म्हणजे त्यांना आयुष्याबद्दल काहीच वाटत नसतं असं. किंवा कुणी नवीन काही करायला गेलं ना तर त्याला ते मागं खेचण्याचा अगदी म्हणजे जोर लावून प्रयत्न करत असतात की कसं हे पुढं जाते, तर ते पुढं न जाता ते आपल्यासारखंच असंच राहावं पाठीमागे, असं काही लोकांची अशी सवय असते. तर अशा लोकांना आपण त्यांच्याशी वाद घालणं किंवा त्यांना कोणतंच प्रत्युत्तर न देता पुढं गेलं ना तर ती लोकं खूप म्हणजे हातून अशी खूप जळतात किंवा असं राग येतो त्या लोकांना की आपण त्यांना एवढं काहीच प्रत्युत्तर करत नाही किंवा त्यांच्याशी वाद घालत नाही. त्यांना वाटतच असतं की आपण वाद घालावा, काहीतरी आपलं मन मानसिकदृष्ट्या आपल्याला थोडंसं टेन्शन देण्याचं किंवा काही आपण जर चांगल्या मूडमध्ये असेल तर आपला मूड बिघडवण्याचं काम हे लोकं करत असतात. तर आपण पुढे चाललेलो असतो ना, तर आपण सरळ दिशेने सरळ चालतच राहायचं. काही अशा लोकांकडे पाहायचं पण नाही ना, त्यांच्या नादी लागायचं नाही, आपला वेळ व्यर्थ घालवायचा नाही. आपलं जे काम असतं ना, आपल्याला जसंही जमत असेल किंवा काही असं, कुठलीही व्यक्ती अशी परफेक्ट नसते. प्रत्येकजण असं आपापल्या कामात कोणीही परफेक्ट नसतं. कमी जास्त प्रत्येकाकडून होत असताना आपण नवीन काही शिकायला गेलं किंवा आपल्याला काही येत नसेल, आपण प्रयत्न करत असू तर ते आपल्याला पाठिंबा न देता आपल्याला खूप ऐकवतात किंवा खूप साऱ्या गोष्टी की ज्या आपण निगेटिव्हिटीकडे जाऊ अशा प्रयत्नात असतात. तर आपण त्यांच्या अजिबात म्हणजे खरंच नादी न लागता पुढं निघून जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण त्यांच्या नादी लागत बसलो तर आपण खूप मागेच राहणार, काहीच आपण प्रगती आपली होऊ शकत नाही. त्यामुळं आपण ह्या लोकांकडे कायम दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि ह्या लोकांना सतत आपल्याला टेन्शनमध्ये पाहावं, आपलं काहीच प्रगती होऊ नये किंवा काही अशी ते मनामध्ये चिंतत असतात बरेच लोक. तर अशाने काहीच होत नसतं. जो प्रयत्न करत असतो परमेश्वर त्याच्या पाठीशी कायमच राहत असतो. त्यामुळं आपण असल्या काही लोकांच्या नादी न लागता आपण आपले प्रयत्न जसे जमेल तसं जे पद्धतीने आपण आपलं काम करत राहतोय पहिल्यापासून तसंच करत राहायचं. आपल्यावर कोणताही इफेक्ट होऊ द्यायचं नाही असल्यावर निगेटिव्ह लोकांचा. आणि आपण सरळ छान चालत राहायचं मस्त आनंदामध्ये, मस्त काहीच नाही, जे आहे ते आपलं व्यवस्थित आहे, छान आहे असं मस्त आपण आपलं आयुष्य छान जगायचं आणि पुढे चालत राहायचं. त्यामुळं काही लोकांना नावं ठेवण्याची सवय असते, ते ठेवतच राहतील. ते त्यांची कायम सवय आहे, ती सवय राहतच नाही. परमेश्वराचे आभार माना की आपल्याला आपली असली सवय नाही की आपण दुसऱ्याला पाठीमागे नावं ठेवतो. जर राग आला तर आपण एखाद्याला प्रत्यक्षात तोंडावरती गोष्ट सांगू की हां बाबा, तुझी ही गोष्ट मला आवडली नाही. आणि असं प्रत्यक्षात तोंडावर बोलणारे लोक खरंच खूप चांगले असतात. आपल्याला एखाद्यानं बाबा आपलं काही चुकलेलं असेल किंवा काही असेल तर असं तोंडावर सांगितलं ना तर काही वाटत नाही. पण हे असे पाठीमागे निंदा करणारे जे लोक असतात ना, खरोखर कीव येते त्यांची. म्हणजे काय हे लोकांना असलं करून काय भेटतं. बरेच जण असे असतात. उलट पुढं चालले काही तर लोक नवीन प्रगती करत असतील, आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तर असं न करता बरेच असे म्हणजे 90% लोक तर असेच आहेत. 10% लोक असतात जे आपल्याला प्रामाणिकपणे साथ देत असतात. आपण त्या 10% लोकांच्यामध्ये राहून आपली प्रगती करायचं, एवढंच